हा पाठवणार ना बाळा. आज पाठवणार आहे का? अरे ते फेल झालं, रेकॉर्डिंगच नाही झालं, सेव्ह नाही झालं ते. आज पाठवतो हा आजचं. ओके. ओके. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए. सिद्धी आवाज येतोय का? सिद्धी. हो सर. फाइंड the coordinates of point A. Coordinates of point A where हा क्वेश्चन आहे बरं का, क्वेश्चन ऍज इट इज लिहून घेतो मी. वेअर ए बी इज द डायमीटर ऑफ, हे झालं होतं का डायमीटरचा? सिद्धी क्वेश्चन नंबर 7वा झाला होता का? 7वा पण झालाय, 8वा पण झालाय. हा झालं. 8वा पण झालाय. हा 9th चालू. 9th चालू आहे, 9th. हो. सो काय दिलेलं आहे? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स व्हिच डिवाइड द सेगमेंट जॉइनिंग A -2 and T in 4 equal parts. काय सांगितलंय? एक लाईन आहे, लाईन कुठली आहे? ए बी लाईन आहे. ही मी घेतली ए बी लाईन. ही ए बी लाईन किती इक्वल पार्ट मध्ये डिवाइड आहे? 4 इक्वल पार्ट मध्ये. 1 2 3 आणि 4. हा, हे 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड आहे. कुठली लाईन? ए बी लाईन. मग मी इथे घेतलं ए आणि इथे घेतलं बी. ठीक आहे. मग त्याने काय केलेलं आहे बघ, ए बी चे व्हॅल्यू दिलेले आहेत. ए बी चे व्हॅल्यू दिलेले आहे -2,2 आणि बी चे व्हॅल्यू दिलेले 2,8. ओके. मग आता 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहे. सो जर आता ही मी मोठी लाईन घेतली, त्या मोठ्या लाईनचा एक्झॅक्ट मिडल पॉइंट कोण येणार? हा येणार. बरोबर आहे का सिद्धी? एक्झॅक्ट मिडल पॉइंट हा येणार. करेक्ट आहे का? हा मग मी इथे काय करतो? x, y घेतो. मग आता ह्याला काय मी म्हणतो? ह्याला म्हणतो x1 y1 आणि ह्याला मी म्हणतो x2 y2. x2 y2. हा. मग आता कुठला फॉर्म्युला यूज करायचा सिद्धी? मिड पॉइंट फॉर्म्युला. बरोबर. काल घेतला होता ना बाळा आपण मिड पॉइंट फॉर्म्युला. काय सांगता येईल का सिद्धी मिड पॉइंट फॉर्म्युला? हा सांग बघू. डायरेक्ट सांगू का? डायरेक्ट कसं सांगणार? 1 म्हणजे डायरेक्ट 1 x1. हा ओके. हा x इज इक्वल टू सांग ना पुढे. 1 into 2 1 into 2 plus 3 minus 2. तो पण सेक्शन फॉर्म्युला झाला. मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला एक सांगितलं होतं बघ काल, ते नाही का आपण x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. आलं का लक्षात? हॅलो. कधी? अगं काल झालं नाही का संध्याकाळी? एक फॉर्म्युला घेतला ना मी, x इज इक्वल ते 7th क्वेश्चन का? हा 7th क्वेश्चनचा. ते डायमीटर का? तो डायमीटरचा एक घेतला होता बघ आपण, सर्कलचा एक घेतला होता, पॅरलोग्रामचा एक घेतला होता. समृद्धी सिद्धी आलं का लक्षात बाळा? सिद्धी सिद्धी समृद्धी येते का मुलांना आवाज? बोला काहीतरी. हो सर. बर ठीक आहे. सो आता हे बघ समृद्धी काय केलेलं आहे,
एक लाईन दिलेली आहे ए बी. ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. हे ए चे कोऑर्डिनेट्स आहेत, हे बी चे कोऑर्डिनेट आहे आणि ह्या ए बी लाईनला 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहे. 1 2 3 आणि 4. मग आता ह्या एकदा ही जी 4 पार्ट मध्ये डिवाइड केले त्याच्या एक्झॅक्ट मिडल हा पार्ट येतो. इथे मी पेननी जो मार्क केलाय हा एक्झॅक्ट मिडल पॉइंट येतो. मग मिडल पॉइंट जर एक्झॅक्ट आपल्याला मिडल पॉइंट मिळत असतील आणि शेवटचे दोन कोऑर्डिनेट मिळत असेल तर डायरेक्ट कुठला फॉर्म्युला यूज करायचा? मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करायचा. कळालं का बाळांनो? मिड पॉइंट फॉर्म्युला कधी यूज करायचा? जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट मिडल मध्ये पॉइंट मिळत असेल त्यावेळेला. मग आता इथं एक्झॅक्ट मिडल मध्ये मला पॉइंट मिळतोय ना, या ए बी लाईनच्या एक्झॅक्ट मिडल मध्ये मला पॉइंट मिळतोय. मग आता मी काय करणार इथं? x1 आणि x2. x1 ची व्हॅल्यू काय आहे बघ इथे बघ, -2 प्लस -2 हा x2 ची व्हॅल्यू काय आहे? 2 +2 +2. मग आता काय होणार याचं? 2 हे -2 + 2 काय होणार बाळ? 2 0 होणार ना? अपॉन 2 नाही नाही, -2 + 2 0 होणार बाळ. हा 0/2 म्हणजे काय होणार इथे व्हॅल्यू? 0. ओके, x ची व्हॅल्यू काय येणार? 0. ठीक आहे. मग आता मी नेक्स्ट बघितलं 0 येस. नेक्स्ट मी घेतलं, नेक्स्ट पॉइंट काय घेणार? y. y इज इक्वल टू काय घेणार? y1 प्लस y y2 डिवाइडेड बाय y is equals to y2 upon 2 हा इक्वल टू y1 ची व्हॅल्यू काय आहे? 2. y2 ची व्हॅल्यू 2 काय? plus 8 2 2 प्लस plus 8 8. बरोबर, व्हेरी गुड. सो काय आलं मग इथं? 2 + 8 काय येणार बाळा? 2 plus 8 upon 2 हा किती येणार upon इथं? 2 हा घेतला ना, 10 upon 2 10 अपॉन 10 upon 2 हा आणि y ची 10 upon फायनल 2 येस करेक्ट. आणि y ची फायनल व्हॅल्यू काय येणार मग? 5 5. 5 ओके ओके समृद्धी सिद्धी, 5 व्हेरी गुड. हा मग आता काय झालं बाळ? ही व्हॅल्यू आलेली आहे. आता बघ कुठली व्हॅल्यू आलेली आहे? 0,5. आता बघितलं आपण, मी फक्त काय करतो, हे पॉइंट घेतो. कुठले पॉइंट घेतो? इथे. इथे आता हा ए पॉइंट आणि इथे हा एक मी पॉइंट घेतो. त्या दोन्ही पॉइंटच्या एक्झॅक्ट मध्ये कुठला पॉइंट येतो? हा. ठीक आहे. मग जर हा एक्झॅक्ट मध्ये पॉइंट येत असेल तर आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार? एक्झॅक्ट मध्ये पॉइंट येत असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा बाळांनो? आता सांगितलं ना, सेक्शन फॉर्म्युला मिड पॉइंट फॉर्म्युला. एक्झॅक्ट मध्ये येत असेल तर मिड पॉइंट फॉर्म्युला मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट मग आता काय करायचं बाळ? ह्याला x आणि y समजायचं. ठीक आहे, ह्याला x आणि y समजायचं. मग इथल्या हे निघून जाणार. आता इथे मी पॉइंट घेतो, ह्या पॉइंटला नाव देतो. इथे काहीतरी या पॉइंटला नाव द्यायला पाहिजे ना. मी ह्या पॉइंटला नाव देतो P किंवा ह्याला Q देतो. एक मिनिट, ह्याला नाव देतो मी Q, ह्याला देतो मी P आणि ह्याला देतो मी R. ठीक आहे. मग आता मला P पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे. कुठले कोऑर्डिनेट्स काढायचे? P पॉइंटचे. मग आता P पॉइंट हे एक्झॅक्ट मध्ये मला कळालं कुणाच्या? ह्या A आणि Q च्या एक्झॅक्ट मध्ये कोण आहे? P पॉइंट. मग आता जर असं असेल तर त्यावेळेला मी काय करणार? मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करणार. आता सांगा बघू, डायरेक्ट मला व्हॅल्यू सांगा बघू. फॉर्म्युला नका सांगू, आता मला व्हॅल्यू पाहिजे. x इज इक्वल टू काय ना मग इथे आता? -2 plus 0 व्हेरी गुड. -2 plus 0 व्हेरी गुड. -2 plus 0 डिवायडेड बाय upon 2 व्हेरी गुड वर्ड. 2 येस येस एक्सलेंट. आणि -2 plus 0 काय येणार? -2 डिवायडेड बाय -2 -2 डिवायडेड बाय 2. -2 डिवायडेड बाय 2 काय येणार व्हॅल्यू? -1. x ची व्हॅल्यू काय आली? -1. -1 येस 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 व्हेरी गुड. आता y ची व्हॅल्यू बघा. y ची व्हॅल्यू मी इथे काय घेणार बघा? 2 plus 5 2 plus 5 2 डिवायडेड plus बाय 5 काय घेणार? 2. ठीक आहे. सो 2 2 plus 5 किती येणार बघा? 7 upon 2 7 upon 2 आणि डिवायडेड बाय काय येणार? 3.5. ही झाली y ची व्हॅल्यू, ही झाली x ची 3.5 व्हॅल्यू. इथेपर्यंत ओके आहे का बघा?
हो. ओके गुड. आता नेक्स्ट आता मला पॉइंट सांगा आर काढायचा. मग मी कुठला मिड पॉइंट घेणार सांगा बघू, कोणाला जमतंय सांगायला. आर काढायचा मला आता. कुठला आर, ही व्हॅल्यू मला काढायची. मग मिड पॉइंट कुठला घेणार मी, कुठली x1 y1 कुणाला घेणार हे सांगता येईल का डायरेक्ट? मला आर पॉइंट काढायचा आहे. कुठला आर. मग काय घ्यावं लागेल सिद्धी, समृद्धी? x इज इक्वल टू काय घ्यावं लागेल बघ वर डायग्राम मध्ये. Q and V. काय? 0 plus 2. अरे वा, 0 plus 2. व्हेरी गुड. 0 plus 2 divided by 2. मग 0 plus 2 काय येणार? 2. 2. 2 divided by 2 म्हणजे काय येणार? 2 upon 2. हा, म्हणजे x इज इक्वल टू काय आला? 1. ठीक आहे. मग इकडे y इज इक्वल टू काय घेणार? 1. y इज इक्वल टू 5 plus 8. 5 plus 8. 5 plus 8 divided by काय 5 घेणार? 5 plus plus 8. Yes, divided by 2. मग 5 plus 8 किती येणार? 13. 13 divided by 2 म्हणजे 13 y upon ची 2. yes, म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली? 6.5. सो x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 6.5. आता हे पॉइंट मी लिहून घेतो. म्हणजे आता हे कुणासाठी घेतलेले आहे? हे पॉइंट r ची व्हॅल्यू आलेले आहेत. इथे जे घेतलेलं आहे हे पॉइंट कुणाचं आहे? हे पॉइंट Q चा आहे. आणि हे जे पहिल्यांदा काढलं होतं हे कुणाचं होतं? पॉइंट P चं. ओके बाळांनो, हे समजलंय का? हो सर. हा, मिड पॉइंट फॉर्म्युला कधी वापरायचा बाळ? जेव्हा एक्झॅक्ट मधली व्हॅल्यू येते ना त्याच वेळेला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा. अदरवाइज कुठला फॉर्म्युला वापरणार? सेक्शनल फॉर्म्युला. कळालं का? सेक्शन फॉर्म्युला. हा, ओके. ठीक आहे. समृद्धी, तुझा तर मला 4 ला मेसेज आला होता आणि तू लगेच झोपली होय. हा समृद्धी, मेसेज करत काय? होतो. तुझा 4 वाजता मेसेज आला होता मला, सर क्लास कधी आहे म्हणून. हा. आणि मग तू झोपलीस परत लगेच. सर लाईट गेली, आमचा वायफाय नेट नसतं आमच्याकडं. ओके ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघूयात हे कोण सांगताय. खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 10. Find the area of rhombus if its vertices are 3,0, 4,5, -1,4 and -2, -1 taken in order. ठीक आहे. 4 पॉइंट दिले. रोम्बस म्हणजे काय? ऑल साइड्स इक्वल. एक मिनिट, रोम्बसचे डायग्राम काढतो. याला म्हणतात रोम्बस. रोम्बसचं मीनिंग काय? ऑल साइड इक्वल, पण त्यांचे अँगल इक्वल नसतात. म्हणजे आता ऑल साइड्स इक्वल स्क्वेअरचे पण असतात ना, पण स्क्वेअरचे सगळे अँगल काय असतात? 90 डिग्री मध्ये असतात. याचं तसं नसतं. याचे अँगल जे असतात ते वेगळे असतात. ठीक आहे. जर मग मी ते पहिला पॉइंट घेतला, इथे घेतलं मी ए, इथे घेतलं बी, हे घेतलं सी आणि डी. त्यांनी काय केलेलं आहे बाळांनो? ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ए चे दिलेले आहे 3,0, बी चे दिलेले आहे 4,5, सी चे दिलेले आहे -1,4 आणि डी चे दिलेले आहे -2, -1. ठीक आहे. ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ए, बी, सी आणि डी. मग आता काय सांगितलेलं आहे? फाइंड द एरिया ऑफ रोम्बस इफ व्हर्टायसेस आर. मग आता एरिया ऑफ रोम्बस म्हणजे काय? एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू d1 इंटू d2. आता d1 आणि d2 म्हणजे काय बाळांनो? डायगोनल ऑफ रोम्बस. आता डायगोनल ऑफ रोम्बस काय असणार? इथे आणि इथून इथे. हे काय झाले त्याचे? डायगोनल.
ACBD. हा करेक्ट. मग आता मला सांग बरं, मला AC ची व्हॅल्यू काढायची आहे, AC ची लेंथ काढायची आहे, कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल AC ची व्हॅल्यू काढायला? AC ची व्हॅल्यू काढायला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? आपण सगळ्यात सुरुवातीला घेतलं होतं बघा, सेकंड फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला. सगळ्यात सुरुवातीला घेतलं ना का स्क्वेअर रूट मध्ये x1 मायनस x2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. Distance formula. हा आलं का लक्षात? The distance formula. हा, हा. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता कोणाचं डिस्टन्स घेणार पहिल्यांदा? AC चे डिस्टन्स घेणार. AC चे डिस्टन्स फॉर्म्युला काय येते? इथे जर मी घेतला ब्रॅकेट मध्ये लिहिलं मी x1 मायनस x2 चा स्क्वेअर प्लस y1 Minus. y2 चा स्क्वेअर. ओके आहे का? हो. ओके. हो. सो इक्वल टू, आता इथे मग व्हॅल्यूज पुट करूयात आपण. इथे व्हॅल्यूज काय काय येतील सांगा बघू. AC चे घेतोय मी, सांगा पटपट. 3 minus minus 4. 3 मायनस Minus 1. 3 minus minus 4. Minus 3. करेक्ट प्लस पुढे काय येणार बघा? 4 minus 0. 4 मायनस 0 चा स्क्वेअर. ठीक आहे. 0 minus 4. हा, मग आता इथे बघा हे मायनस आणि मायनस काय होणार? प्लस होणार. ठीक आहे. मग इथे काय येणार? प्लस 4. Plus. हा, इथे काय होणार? प्लस 4 चा स्क्वेअर. इकडे लिहितो मी. इथे काय येणार? प्लस 4 चा स्क्वेअर आणि इथे काय येणार? प्लस 4 चा स्क्वेअर. मग हे किती होणार? प्लस 4 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16. 16 प्लस 16. मग 16. 16, हा 16 प्लस 16 किती येणार? 32. 32. Root 32. 32. मग 32 चा स्क्वेअर रूट कसा काढायचा परत? 16 into 2. 16 into 2. व्हेरी गुड. 16 into 2. मग 16 चा स्क्वेअर रूट बाहेर येणार आणि आतमध्ये काय राहणार? 4 रूट 2. ओके. 4 root 2. 4 root Yes. 2. येस, व्हेरी गुड. मग आता नंतर काय घेणार मी? BD घेणार. BD इज BD. इक्वल, हा, सो ब्रॅकेट मध्ये काय घेणार मी? आता प्रत्येक वेळेला काय फॉर्म्युला लिहायची गरज नाही बरं का. Four minus minus 2. 4 minus minus 2. Minus minus 2. 4 मायनस मायनस 2 स्क्वेअर. हा, प्लस काय येणार इकडे? Minus 1 minus 1. 5 minus minus 1. 5 मायनस मायनस 1. समृद्धी हे पुढे पाठीमागे झालं तर चालतं, Minus फरक नाही 1. पडत आन्सरला. फक्त साइन चुकवायची नाही. हो. हा, सो इथं 4 मायनस मायनस 2 म्हणजे इथं काय येणार बरं? 6 चा स्क्वेअर प्लस इथे काय येणार? मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. सो 5 प्लस 1 इथं पण काय येणार? 6 चा स्क्वेअर. मग 6 चा स्क्वेअर, हा 6 चा स्क्वेअर किती बघा? 36. 36 plus 36. 36 प्लस 36 किती येतं? 36. 36 प्लस 36 किती येतं? Root 72. रूट 72. 52. रूट 72. 72. हा, आणि रूट 72 चा स्क्वेअर रूट कसा घेणार मग? हा 72. 36 into 2. व्हेरी गुड. सो मी ते डायरेक्टली घेतो, आता जागा कमी आहे मला. सो 36 into 2 घेतो आणि 36 चा स्क्वेअर रूट इथे काय येणार मग? 36 चा स्क्वेअर रूट 6 आणि इथे येणार रूट 2. 6 root 2. हे आलं ना? हे कळालंय ना? बाळांनो समजलं का इथेपर्यंत? हो. हो सर. ओके बाळा, व्हेरी गुड. आता काय करणार मी? रोम्बसचा फॉर्म्युला यूज करणार. कुठला फॉर्म्युला? एरिया ऑफ हा ABCD
एरिया ऑफ ABCD इज इक्वल टू 1/2 मग d1 into d2. सो 1/2 आहे कसं घेतलं? d1 ची व्हॅल्यू काय आहे बाळा? 4/2. d2 ची व्हॅल्यू काय आहे? 20 20 काय येतं व्हॅल्यू? 6√2. 6√2. आता बघ हे काय होतं बाळ, हे √2 into √2 2 येतं आणि हे 2 आणि 2 काय होतं कॅन्सल होतं. मग असं होतं ते ऍक्च्युली 1 into इथे हा 4 आहे तसं, हा 6 आहे तसं, √2 into √2 काय येतं 2. मग हा 2 आणि 2 कॅन्सल होतो आणि 6 into 4 आन्सर काय येतं 24. ठीक आहे. सो एरिया ऑफ रोम्बस जे आहे तो किती आहे 24. समजलं का बाळांनो? काय डाऊट आहे का सिद्धी, हो. समृद्धी? हो कशामध्ये डाऊट आहे बाळ? हो. हो मीन्स काय झालं? मोबाईल वर बघ. बर आयुष साहेब काय, आयुष साहेब लय काय लेट नाही, काय केलं. नाही, काय नाही. आयुष येतोय का आवाज? हा सर. तू काल बुक घ्यायला येणार होता बाळा आयुष. सर्विस. बर आज ये. हे समृद्धी समजले का बाळा तुला? हो. हा तर आतापर्यंत आपण 3 फॉर्म्युले बघितले. एकदा मी रिवाइज करतो. आयुष तू पण बघून घे फॉर्म्युले कसे असतात. 3 फॉर्म्युले आहेत. हा एक फॉर्म्युला आहे तो आहे डिस्टन्स फॉर्म्युला, दुसरा आहे सेक्शन फॉर्म्युला, तिसरा आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. मग या तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये फरक काय? 3 फॉर्म्युले आहेत. पहिला कुठला फॉर्म्युला आहे बाळांनो? डिस्टन्स फॉर्म्युला. सो मी इथे घेतलं डिस्टन्स. दुसरा कुठला आहे? सेक्शन फॉर्म्युला. सो मी इथे घेतलं सेक्शन. आणि तिसरा कुठला आहे? कुठला आहे? मिड पॉइंट फॉर्म्युला. सो मी इथे घेतला मिड पॉइंट. मग आता हे तिन्ही फॉर्म्युले कधी वापरायचे हा मोठा प्रश्न आहे. मग हे तिन्हींचं मी एक्सप्लेनेशन देतो. याचं स्क्रीनशॉट काढून या, लर्न करा. कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युला कधी वापरायचं तेच नाही कळालं तर मग काय अर्थ राहत नाही त्या गोष्टीला. बरोबर आहे का सिद्धी? सिद्धी बरोबर आहे का? सिद्धी होय म्हण. गायब झाली काय माहिती सिद्धी. बर आता बघ, मध्येच बोलता बोलता चॅटिंग चालू करते. ओके. हा आता डिस्टन्स फॉर्म्युला कधी वापरायचा बघा बाळांनो. जर 2 पॉइंट दिलेले आहेत ए आणि बी, हे 2 पॉइंट दिलेले आणि ह्या 2 पॉइंट मधले मला लेंथ काढायची आहे. ह्या 2 पॉइंट मध्ये मला काय काढायचंय? डिस्टन्स काढायचंय. मग आता हे डिस्टन्स कसं काढणार? आपल्याला ए ची व्हॅल्यू काहीतरी माहिती पाहिजे x1 y1 आणि बी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे x2 y2. त्यावेळेला ह्या ए आणि बी मधलं जेव्हा मला डिस्टन्स काढायचं असतं त्यावेळेला मी कुठला फॉर्म्युला यूज करणार? डिस्टन्स फॉर्म्युला. मग डिस्टन्स फॉर्म्युला काय? ए बी इज इक्वल टू इथे काय येणार मग? x1 मायनस x2 चा स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 चा स्क्वेअर. ठीक आहे. हा झाला डिस्टन्स फॉर्म्युला. सेक्शनल फॉर्म्युला कधी यूज करायचा? जर सपोज एक लाईन दिलेली आहे, एक काय केले लाईन दिलेले आहे, त्या लाईनचे काय दिलेले 3 पॉइंट दिलेले आहेत. लाईनचे किती पॉइंट दिलेले? टोटल 3 पॉइंट दिलेले आहेत. मग मला माहिती नाही की कुठला फॉर्म्युला यूज केलाय त्याच्यामध्ये. जर इथे असे 3 पॉइंट दिलेले आहेत. हा इथे एक पॉइंट दिलेला आहे, इथे मी पॉइंट घेतला सी. मग हे काय करतं? हे सी पॉइंट काय करतो? ए बी ला सी मध्ये डिवाइड करतो. हा सी पॉइंट काय करतो? ए बी ला इथे डिवाइड करतो. मग मला हे किती कुठल्या पार्ट मध्ये डिवाइड करतो मला माहिती नाही ना. मग मी त्यावेळेला काय घेणार? रेशो घेणार. रेशो काय? m डिवाइडेड बाय n. आणि ते पॉइंट किती बनणार? इथे 3 बनणार. x1 y1 आणि इकडे लास्टला जो असतो तो काय असतो?
x2 y2 आणि इथे मध्ये काय असणार x, y. ओके, मग याला कसला फॉर्म्युला म्हणायचा, याला म्हणायचा सेक्शन फॉर्म्युला. मग सेक्शन फॉर्म्युला मध्ये काय असतं बाळ, व्हॅल्यू काय घेतो आपण, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. ठीक आहे, आणि y इज इक्वल टू काय येणार इथं my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. ठीक आहे, हा झाला सेक्शनल फॉर्म्युला, हा झाला डिस्टन्स फॉर्म्युला, हा झाला सेक्शन फॉर्म्युला. त्याच्यानंतर आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय बाळांनो, जर मी ही लाईन घेतली, ही लाईनची व्हॅल्यू मी घेतली a, b. या लाईनची व्हॅल्यू घेतली मी a, b. इथं पॉइंट a ला दिला x1 y1, इथं दिलं मी x2 y2. मग याचे एक्झॅक्ट मिडल पॉइंट, कसला पॉइंट, एक्झॅक्ट मिडल पॉइंट जेव्हा असेल त्यावेळेला काय करायचं, मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करायचा. मिड पॉइंट फॉर्म्युला काय बाळांनो, x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2, y इज इक्वल टू काय y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. इथेपर्यंत ओके आहे का बाळांनो, समजलेलं आहे का इथेपर्यंत. फॉर्म्युला कधी कुठला वापरायचा, कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये डाऊट आहे, कुठला फॉर्म्युला समजलेला नाही कसा वापरायचा सांगा, मी सांगतो, परत एक्सप्लेन करतो. आयुष कुठला फॉर्म्युला समजला नाही सांग बाळा मला. सिद्धी, समृद्धी, तिन्ही मधला कुठला फॉर्म्युला परत एक्सप्लेन करू का, सगळे समजलेले आहेत, पुढचं घेऊ. सर हा सर डिस्टन्स समजवा ना. बरं, डिस्टन्स, डिस्टन्स काय असतं बाळ, इथे दोन पॉइंट घेतलेले आहेत. सपोज आता मी पॉइंट पी घेतलाय, पॉइंट क्यू. पॉइंट पी चं काहीतरी कोऑर्डिनेट दिलेलं आहे मला 1,2 आणि क्यू चं कोऑर्डिनेट दिलेलं आहे 2,3. ठीक आहे, मग मला काय करायचंय, पी आणि क्यू मधलं काय काढायचंय, मला डिस्टन्स काढायचंय. मग डिस्टन्स काढायचं असताना काय करणार आपण, इथे जे पी ची व्हॅल्यू दिलेली आहे त्याला काय घेणार, एकाला इथे, आता मी इथे डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो ए बी. आता मला सॉरी मी काय घेतलंय पी क्यू. ठीक आहे, हे व्हॅल्यूज असेच घेतलेले आहेत मी रँडमली. आता मला पी क्यू चा डिस्टन्स काढायचा आहे. मग पी क्यू चा डिस्टन्स काढण्यासाठी काय करणार, मी स्क्वेअर रूट मध्ये फॉर्म्युला यूज करणार. काय फॉर्म्युला, x1 मायनस x2. मग इथे जो एक मिनिट, हा, इथे जी पहिली व्हॅल्यू आहे ती काय असते x, दुसरी x1 असते, दुसरी व्हॅल्यू काय असते x2. मग मी इथे काय घेणार बघ, x1 मायनस x2. x1 मायनस x2 म्हणजे काय, 1 मायनस 2. मग मी इथे घेतलं 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, प्लस काय करणार मी इथे, इथे घेणार मी y1 मायनस y2 म्हणजे काय घेणार बघ, 2 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग आता हे सॉल्व्ह करणार. कळालं का आयुष, आयुष कळालं का हो सर. मला. ओके ओके गुड. समृद्धी, सिद्धी, फॉर्म्युले कळालेत का, कधी कुठला वापरायचा. हो सर. ओके ठीक आहे, चला सो मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो आता. हे एक्सरसाइज 7.2 इथे संपते बाळांनो. आणि 7.2 मध्ये काय केलेले आहेत, ह्या तीन सम वरती सगळी एक्सरसाइज आहेत. 7.1 ही 7.1 आणि 7.2 या तीन एक्सरसाइज वरतीच आहेत, सॉरी या तीन फॉर्म्युलेज वरती आहेत. सो हे तीन फॉर्म्युले लिहून काढायचे, पाठ करायचा आणि कुठला कधी वापरायचं ते लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, सो आता होमवर्क मध्ये काय असणार, हे तिन्ही फॉर्म्युले असे लिहायचे जसे मी लिहिले त्याचा, आणि ते त्याचा फोटो काढून पाठवणार. नेक्स्ट मी 7.3 चालू करतो. ओके आहे का सिद्धी, सिद्धी ओके, सिद्धीचा मेसेज आलेला आहे. ओके बघा, नेक्स्ट बघा आता 7.3 चालू करतो आपण. 7.3 पण काही खूप अवघड नाही बरं का. आता 7.3 मध्ये काय आहे, व्हॅल्यू जे आहे ते व्हॅल्यूज काढायचे. आता कसे व्हॅल्यूज काढायचे सांगतो मी. सपोज
हा ट्रायंगल दिले. आता बघू सांग कोण सांगते बघा कुठला फॉर्म्युला यूज करायचा. कोणाच्या लक्षात आलेलं आहे बघू. सो एक मिनिट नाही हा. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर. एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म करायचा आहे मला. सो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय बाळांनो? बेस इंटू हाईट ना समृद्धी. एरिया इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट ट्रायंगलचा. माहित नाही का बाळा? इथे मी घेतलं ए, इथे घेतलं बी, इथे घेतलं सी. ठीक आहे. आता इथे ए ला मी घेतली व्हॅल्यू x1 y1, बी ला व्हॅल्यू घेतली मी x2 y2, सी ला व्हॅल्यू मी घेतली x3 y3. ठीक आहे. अशा मी व्हॅल्यूज घेतल्या. आता मला काय काढायचंय, हा जो ट्रायंगल आहे त्याचा मला एरिया काढायचा आहे. मग एरियाचा फॉर्म्युला काय बाळांनो? आता इथे कोऑर्डिनेट आहेत ना, आपण जर इथे डिस्टन्स असले तर लगेच काढू शकलो असतो. एरिया इंटू बेस इंटू हाईट वगैरे करून काढू शकलो असतो. पण इथे आपल्याला काय केले, इथे साईडच्या व्हॅल्यूज दिलेल्या नाहीत. मग या साईडच्या व्हॅल्यू काय करायचे बाळांनो? आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. मग याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 1/2 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2. सो 1/2 मी घेतलं. 1/2 x1. आता बघा कसं करायचं. x1 घेतोय मी. काय घेतोय? x1. एक मिनिट. तर एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये 3 पॉइंट घेतो आपण. सो परत मी इथे पॉइंट लिहून दाखवतो. इथे आहे x1, x2, x3. इथे आवाज येतोय ना आयुष? हो ओके. ठीक आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये काय करतो आपण? समृद्धी आवाज येतोय का बाळा? समृद्धी. ओके. सो एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये आपण फॉर्म्युला काय घेतो Okay. बाळांनो? ओके ओके गुड. आता इथे जे व्हॅल्यूज दिलेले आहेत त्या व्हॅल्यूज मी इथे लिहितो. एरिया ऑफ ट्रायंगल ए चं काय दिलेलं आहे? इथे पॉइंट दिलेले आहेत 2,3. दुसरा पॉइंट दिलेला आहे -1,0. तिसरा पॉइंट दिलेला आहे 2,-4. ठीक आहे. हे खालीच लिहितो मी सगळे व्हॅल्यूज. मग आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बाळांनो? तीन कोऑर्डिनेट यूज केलेले आहेत ना. सो इथे मी घेतलं बघ. इथे 2 म्हणजे काय? x1. इथे काय -x2 आणि इथे काय x3. बाकीचे राहिलेले काय असणार मग गोळा? y1, y2, y3. ठीक आहे. असे त्यांनी व्हॅल्यूज घेतलेले. मग ह्याचा एरिया काढायचा फॉर्म्युला आहे. इथे लिहितो मी एरिया काढायचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2. सो मी इथे घेतलं 1/2. ब्रॅकेट मध्ये काय घ्यायचं? x1. पहिल्यांदा काय घ्यायचं? x1. x1 सोबत काय घ्यायचं? y2 - y3. x1 सोबत काय घेणार? y2 - y3. म्हणजे मी घेतलं y2 - y3. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना मी काय करणार? प्लस करणार. मग मी इथे घेतलं प्लस. मग त्याच्यानंतर काय घ्यायचं? x2. x2 सोबत इथे ब्रॅकेट मध्ये काय घ्यायचं? y1 - y3. इथं x2 सोबत काय घ्यायचं? y3 - y1. सो इथे मी दिलं y3 - y1. ठीक आहे. प्लस x3. आता x3 इथे बघ, एकदा y2 - y3 घेतलं, एकदा y3 - y1 घेतलं. मग आता राहिलं काय? y1 - y2. ठीक आहे. सो ह्या सगळ्या व्हॅल्यूज झाल्या. मग आता काय करायचं बाळ? इथेपर्यंत ओके आहे का? समजलंय का? हे बघा सोपं आहे. मी परत फॉर्म्युला सांगतो. काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही. इथे एकदा x1 आहे, x2 आहे आणि x3 आहे. ठीक आहे.
मग x1 असेल तर y2 y3 घ्यायचा, y1 नाही घ्यायचा. x2 असेल तर काय करायचं, y3 y1 घेणार, हा y2 नाही घ्यायचा परत. आणि x3 असेल तर काय घ्यायचं, y1 y2. प्रत्येक वेळेला वेगवेगळे घ्यायचे, तेच व्हॅल्यू घ्यायचे नाही. समजलंय का, फॉर्म्युला समजलाय का आयुष? आयुष, समृद्धी, फॉर्म्युला समजलाय का काही हो नाही? सर. ओके गुड. समृद्धी काय म्हणते, हो. मला फॉर्म्युला समजलाय का? हो. समृद्धी आवाज येतोय? समृद्धी समजलं. समजले, ठीक आहे. सो आपण आता व्हॅल्यूज पुट करूयात. व्हॅल्यू काय काय दिलेले सांगा बघू मला आता. व्हॅल्यू सांगता येईल का समृद्धी? आयुष, व्हॅल्यू सांगता येतील का x1 y1 च्या? हो. हा सांग बघू. हो. x2 x2 हा Two. बोल बाळ. हा x1 ची व्हॅल्यू काय आहे बाळा? 2. 2 हा y2 मायनस y3 ची व्हॅल्यू काय सांग? 0 minus 0 मायनस 0 minus 4 -4. ओके ओके, 0 मायनस -4 बरोबर. 0 मायनस, तुम्ही 3 लिहिले. हा हा ते चुकून झालं होतं माझ्याकडून. ओके प्लस, हा पुढे आयुष x2 y3 चं सांगता येणार का आयुष? आयुष सांगणार ब्रॅकेट का मायनस पुढचं? आयुष सिद्धी, सर हा सांग आयुष. -4. x2 सर येणार पहिलं मायनस, ते सांगितलं ना सर. बरोबर, आवाज आला नाही मला तुझा. सो -1 ब्रॅकेट मध्ये -4 आणि काय घेणार इथं -3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके आहे का? सेशन संपेल, परत रिजॉईन करा लगेच. 1 मिनिट राहिलेलं आहे.